मेथीची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण ती मेथीची भाजी आपल्या शरीरासाठी किती हेल्दी हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या मेथीच्या भाजीपासून आपण फक्त मेथीचे पराठे किंवा मेथीचे भजे असं साहित्य बनवतो किंवा मेथीची भाजी. पण आज मी त्या मेथीच्या भाजीपासून इतका छान टेस्टी हेल्दी नाश्ता बनवून दाखवलेला ना. हा नाश्ता जर तुम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना देताना तर सगळेजण आवडीने खातील आणि लहान मुलासाठी तर स्पेशली खूप हेल्दी आहे हा नाश्ता, कारण आपण याच्यामध्ये भरपूर सारी मेथी टाकली आणि मेथी खूपच पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी. तर रोज रोज एक एकच नाश्ता जर करून कंटाळा आला असेल ना, तर मेथीपासून बनणारा हा नाश्ता तरी एकदा करून नक्की बघा. खूप चव आहे या नाश्त्याला, चवदार लागतो, एकदम भारी लागतो, बनवायला सोपा आहे आणि खायला मात्र खूप टेस्टी आहे. तर बघू शकता अशी तुम्ही एकदा तरी करून बघा मेथीचा नाश्ता. तर इकडे बघू शकता अर्धी एक वाटी ना मी मेथी मस्त बारीक चिरून घेतलेला आहे. अगोदर स्वच्छ धुवून सुकून मला मस्त बारीक अशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक मोठा बटाटा ना मी किसून घेतलेला आहे. बघू शकता इकडे मी थोडं पाण्यात ठेवलं आहे जेणेकरून काळे पडणार नाहीत. त्यानंतर लसूण मिरचीचा इकडे मी कूट केलेला आहे. आता मिरची जशी तुम्हाला कमी जास्त आवडेल तशी वापरा लसूण मिरची. आता हे बटाट्यातलं पाणी काढून घेतलं आहे बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बटाटा कच्चा आहे. आता आपण एका भांड्यामध्ये ना हे आपण रेसिपी करूया. तर सुरुवातीला हे बटाटा किसलेलं याच्यामध्ये टाकायचं. कच्चा बटाट्याचा वापर केला, एकच बटाटा वापरलं आहे. त्यानंतर इकडे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, ही बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत आपली हेल्दी आणि चवदार अशी मेथी, जी आपण नेहमी भाज्या वगैरे करतो बघा, त्याच मेथीपासून हा नाश्ता करायचा आज. तर मी मेथी टाकलेली आहे आणि लसूण मिरचीचा कूट इकडे वापरते. 2-4 हिरव्या मिरच्या आणि 2-4 लसणाच्या पाकळ्याचा कूट आहे. 2 चमचे इकडे मी बेसन पीठ टाकते. आवश्यकता वाटली तर अजून एखादा चमचा इकडे ॲड करू शकतो, पण सुरुवातीला मी 2 चमचे बेसन पीठ टाकले आणि अर्धी एक वाटीच्या अंदाजाने इकडे बारीक रवा टाकायचा. जाड रवा नको आहे, बारीक रवा टाका. जाड रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्या. अर्धी एक वाटी बारीक रवा टाकायचा, थोडासा धना पावडर, अगदी थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार ह्या साहित्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतर शेवटला इकडे टाकायचा थोडासा चाट मसाला, कारण की मस्त चटपटीत असा स्वाद येतो नाश्त्याला. आणि हे सगळं साहित्य ना अगोदर व्यवस्थित एकजीव करायचं आणि मग थोडं थोडं याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याचं घट्ट बॅटर बनवायचं. बघा इकडे मी 1 चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा अजून रवा टाकला आहे. मला लागेल तसं असं आवश्यकता वाटली की थोडे 1-2 चमचे ॲड करू शकतात. रवा आणि बेसन ह्यानी खूप छान चव येते बेसनाने आणि रव्याने खूप क्रिस्पी कुरकुरीत राहतो नाश्ता. तर हे सगळं साहित्य बघा मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे. ह्याला ना 5 मिनटं ठेवायचं, म्हणजे कसं रवा बेसन चांगलं फुललं जातं. मस्त नाश्ता झाला आहे बघा. आता हे बॅटर बघा किती छान फुलून गेलेलं आहे. ह्याचा थिकनेसपणा बघू शकता, घट्टपणा तयार झाला आहे, कारण याच्यामध्ये बेसन रवा पाण्यामध्ये म्हणजे पाणी आपण मिक्स केलं ना, त्यामुळे ते एकदम फुलून गेलेलं आहे. आणि हे बघा अजिबात चिटकत नाही, म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे. पॅन तापत ठेवायचा, थोडं तेल लावून घ्यायचं आणि थोडेसे तीळ टाकायचे. तरी जास्त पडण्यात आले तीळ, अगदी थोडेसे टाकायचे तीळ. थोडंसं तेल पॅनला लावून घ्यायचं आणि मग हा थोडा बॅटर हाताच्या साहित्याने किंवा असं चमच्याच्या साहित्याने जितकाही तुम्हाला लहान मोठा हवं असेल तितकं याला पसरून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस करायची, कारण हा आपला बॅटर जो आहे ना तो घट्ट आहे, पातळ नाही आहे. त्यामुळे याला हलक्या हाताने पसरून घ्या असं व्यवस्थित. बघा आता एवढा परफेक्ट आहे आणि याला थोडा वेळ द्यायचा. गॅस एकदम स्लो ठेवायचा, अजिबात फास्ट नको आहे गॅस. आणि कडेकडेने असं तेल सोडायचं बस. आणि अगोदर चेक करायचं, लगेच घाई करायची नाही. 1 मिनटं तरी स्लो गॅसवर ठेवायचं आणि मग असं कडा ह्याच्यात चेक करायच्या अगोदर. हे बघा जसं मी नेहमीच व्हिडिओमध्ये सांगते, अगोदर हे कडे चेक करायचे. मग डोसा असो कुठलाही असा पदार्थ असो, हे बघा अशा कडा सुटल्या की अलगद हा नाश्ता आपल्याला पलटी करता येतो. म्हणून खालची साईड अगोदर कडक होऊन द्यायची, जेणेकरून काय होतं नाही तर मग आपण घाई केली ना, खाली चिटकलेला असतो आपला पदार्थ आणि आपण घाई करतो, मग ते तुटलं जातं. बस असं बघा खालून असं सुटला की लगेच अलगद ह्याला पलटी करून घ्या. परफेक्ट. बघा किती मस्त झालं आहे का नाही, भाजा लागलेला आहे छानपैकी. तेल तूप जे पण तुम्हाला आवडेल ते लावू शकता इकडे. आणि हे तीळ जरा जास्त झाले होते म्हणून मी साईडचे काढून घेते. अगदी थोडे तीळ टाकायचे. बस असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.
खूप छान क्रिस्पी राहतो हा नाश्ता आणि आतून नरम सॉफ्ट असतो. बेसन आहे, रवा आहे, त्यामुळं खूप असा आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत राहतो. आणि पाहू शकता तुम्ही हा मेथीचा नाश्ता बघा किती मस्त भाजून निघाला दोन्ही साईडनी आणि तेलाचा वापर तिकडं अजिबात मी जास्त केलेला नाही आहे. असा रंग चढेपर्यंत याला हलक्या गॅसवर स्लो गॅसवर भाजून घ्या. झाला आहे तयार आपला हा मेथीचा नाश्ता. आता आपण दुसरासुद्धा सेम प्रोसेसनी करून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं, थोडीशी तीळ आता मी वरून टाकणार आहे, म्हणजे पॅनवर नाही टाकणार. आणि असा बॅटर असं पसरून घ्यायचा हलक्या हाताने. मग तुम्ही मोठा साईजचा पण करू शकता किंवा याच्यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता. आता मी वरून तेल टाकून घेते. बस तिळाची कोटिंग झाली पाहिजे. मग तुम्ही पॅनला पण लावू शकता किंवा असं वरून पण टाकू शकता, काही हरकत नाही. तर मी जरा वरून टाकलेले आहेत आणि यालासुद्धा थोडा वेळ द्यायचा आणि मग नंतर चेक करूया. एक अर्धा मिनटं झालं की आपण ह्याला चेक करायचं. घाई करायचीच नाही, अजिबात पलटी करायची नाही, तर सगळा नाश्ता हा तुटला जाऊ शकतो. त्यामुळं असं चेक करायचं. बघा असं लगेच सुटला जातो. जर नॉनस्टिकी पॅन असेल ना तर अजिबात हा नाश्ता तुटणार नाही, काही नाही. आणि जर साधा तवा असेल तर मग वेळ द्यायचा थोडासा. आणि पाहू शकता किती मस्त असा आपला हा नाश्ता फ्राय झालेला आहे, म्हणजे भाजून निघालेला आहे. आणि पॅनवर तुम्हाला अजिबात तेल दिसत नसेल, कारण तेलाचा वापर इकडं अगदी थोडा केला आहे. म्हणजे हा नाश्ता ना पूर्णपणे हेल्दी आहे बरं का. आता दोन्ही बाजूनी चांगला भाजून घेतला आहे, काढून घेऊया. जास्त काही करपून नाही द्यायचं याला. आणि असा नाश्ता मेथीचा एकदम भारी वाटतो. करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागतो. चला काढून घेते, गरमागरम आपण प्लेटमध्ये याला सर्व करूया. मस्त झाला का नाही नाश्ता. आणि बघा हा आपला रवा मेथीचा नाश्ता इतका छान लागतो ना, खाऊन बघा तुम्ही, करून बघा. झटकीपट आहे. थंडीच्या दिवसांमध्ये भाजीवाल्याकडे मस्त ताज्या ताज्या टवटवीत अशा मेथीच्या भाज्या बघायला भेटतात. ते तर नक्की घेऊन या आणि हा नाश्ता मेथीच्या भाजीपासून करून बघा. पौष्टिक आहे, हेल्दी आहे. मेथीचे गुणधर्म आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून मेथी कुठल्याही प्रकारे आपल्या खाण्यात आली पाहिजे. तर मेथी जर आवडत नसेल कुणाला कदाचित, तर त्यांना हा नाश्ता करून द्या आणि खाऊन बघू द्या. बघा किती आवडीने खातील. आणि मेथीला असं म्हणजे हायचं नाही कोणी ज्याला आवडत नाही, पण ज्याला नाही आवडत ना मेथी ते सुद्धा आवडीने खातील. तर हा बघा किती मस्त झाला का नाही. सकाळच्या नाश्त्यासाठी असा हेल्दी नाश्ता करून बघा. लहान मुलांना द्या, त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता. मेथीसोबत पालक आहे, गाजर, शिमला मिरची सगळं टाकू शकता आणि असा हा नाश्ता बनवून घ्यायचा. तर रोज रोज तेच तेच पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा मेथीचा नाश्ता करून बघा. इतका भारी वाटला ना मला. वरची जी साईड आहे ती इतकी क्रिस्पी लागली ना, आतून जो बेसन पिठाचा जो नरमपणा सॉफ्टपणा जाणवला, सोबत लसूण मिरचीचा एक तिखटपणा आहे. अप्रतिम नाश्ता झालेला आहे. तुम्हाला जर आवडला असतं ना तर लगेच करून बघा. थोड्याशा मेथीपासून हा नाश्ता बनतो. तर कशी वाटली रेसिपी? आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्रायबर करा आणि हो असेच वेगवेगळे रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायबर करा. तर मला तर इतका भारी वाटला ना हा नाश्ता. तुम्ही पण करून बघा, सगळेजण आवडीने खातील. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर करून नक्की बघा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.